तर आज इथं या सोनकास गावामध्ये 25वा सत्संग सोहळा. सत्संग सोहळा म्हणजे सत्य जसं की सत्संग मध्येच सत्याचा विचार, सत्संग मध्येच जे आम्ही संतांनी आम्हाला जे त्यांचे जे वचन सांगितलेले वचन, त्यांचे जे अनुभव, हेच इथे सर्वांना संतांचे विचारच मांडले. कोणी बी कोणाच्या घरच्या गोष्टी कोणी इथे काही सांगितलं नाही. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये अनुभव आलेले विचार सर्वांनी आपल्या पुढे मांडले. तर आपल्याला याच सत्संगामधूनच तुकडोजी महाराजांनी म्हणलेलं आहे, सत्य ज्ञानाने जीव उद्धारते रे, भाव भक्तीने देव वस होते रे. तर असं हे सत्संग आम्हाला हे बाजारामध्ये मिळायची चीज नाही आहे आणि यांना पैशाने विकत घेतो असं पैशाने बी हे भेटायचा नाही आहे. तर याच्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणले, तूच आहे तूच पासी परी जागा चुकलासी. हेच जागा आम्हाला संतांना दाखवली आणि ती जागा बाबाजीने दाखवली. ध्यान समस्त फलोका परदाता आहे आणि आम्हाला या ध्यानामधूनच ज्ञान होते, आत्मज्ञान होते. आज आम्हाला आत्मज्ञान झालं. आज या गावामध्ये 25 वर्षामधून आज इथल्या जे आई बहिणी आहे, वडील आहेत, इथले युवक आहेत, यांना 25 वर्षामध्ये ध्यानामधूनच ज्ञान झालं आणि त्याच्यामधूनच आत्मज्ञान झालं. म्हणजे मी कोण आहो, मी कशासाठी आलो आणि मला करायचं काय, हे ज्ञान कुठून आलं आम्हाला, सिर्फ ध्यानामधूनच आलं. आणि हेच आज इथं मी बघितलं की मी मगा सुद्धा म्हणलो की आई बहिणीने सुद्धा इथं पुढं होऊन आपलं रक्तदान दिलं. हेच आमच्या जीवनामध्ये संतांना मग कुणाची सेवा केली, क्रांतिकारी लोकांना कुणाची सेवा केली, ज्ञानेश्वर महाराज हो, तुकाराम महाराज हो, तुकडोजी महाराज हो, जेवढे बी काही झाले या संतांनी कुणाची सेवा केली. मग जर आम्हाला विचार केला, बाबासाहेबांनी कुणाची सेवा केली, बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाची सेवा केली, ज्योतिबा फुले यांनी कुणाची सेवा केली, सावित्रीबाई फुले कुणाची सेवा केली, माणसाची सेवा केली, मानव सेवा, माधव सेवा. मग आम्हाला बी काय करायचं आहे, आमच्या जीवनामध्ये जेवढं बी झालं दादा, जेवढं बी झालं तेवढं आम्हाला एका चांगल्या विचाराकडे जायचं आहे. जेवढं बी झालं तेवढं आमच्या जीवनामध्ये एक मीराबाईचं भजन आहे, प्रियजन हो ज्ञान अमृताचे पान करा, कुकर्म सोडा सत्संग जोडा. म्हणली आम्हाला सत्संग म्हणजे सत्याच्या मार्गाने चालणं, सत्य बोलणं, सत्य चालणं, हेच आमच्या जीवनामध्ये. ज्याने सत्संग ओळखला त्याचा जन्म धन्य झाला. म्हणले ज्यानं सत्संग ओळखला, ज्यानं सत्संगाचं गटुडं बांधलं ते आम्हाला काम देते, आमच्या मुलाला काम देते, समोरच्या पिढीला सुद्धा काम देते. ज्यानं कुकर्माचं गटुडं जर बांधलं ना तर ते आम्हाला एक फळ तयार होते आणि ते आम्हाला भोगावं लागते. पण सत्संगाचं एक गटुडा असं आहे ते आम्हाला काम देते, आमच्या मुलाला काम देते, दुसऱ्या पिढीला सुद्धा काम देते. मग आम्हाला या सत्संगामध्ये जे जे एक ज्ञानी पुरुष आहे, जे ज्ञानी स्त्री आहे, ते एक सत्संगाचं एक ज्ञानाचं गटुडं बांधते आणि ते आम्हाला ते आमच्या समोरच्या पिढीला काम देते. इथे वडील जे करते त्या नाम धर्म ठेवते. आज या गावच्या वडील माणसानं, या गावचे जे आमचे वडील जे होते ते त्यांनी इथं एक संताचा एक मंच तयार केला आणि त्याच मंचातून आज आम्हाला त्याने एक छोटा एक वृक्ष लावला तेव्हा 25 वर्षाखाली आणि त्याचे फळ आज आम्हाला खायला मिळाले. मग हे कुणं करायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात आमचे मुलं असे जाते, आमचे मुलं ऐकणं, आमच्या मुली ऐकणं. बदलाव कोणा, बदलले कोण पाहिजे, बदलले तर आम्ही पाहिजे. मी जर बदलला तर माझा मुलगा बदलला, मग आज मी बदलला तर माझा मुलगा बदलल. मग बदलाव कोण. बरेच लोक मुलाला मुलीला दोष देतात. इथं गरज आहे आम्हाला बदलायची. आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवतो, करू नको निंदा कोणाची, अवगुण आपले अंगी. संत एकलेच बदलले, बाबाजी एकलेच बदले, लाखो लोकाला बदलले. तुकाराम महाराज बदलले, लाखो लोकाला बदललं. सावित्रीबाई फुले एकलीच बदलली त्या काळामध्ये. आज लाखो महिला सुशिक्षित केल्या. कोण बदलले. एक पहिला आम्हाला चालायचं काम, आम्ही हे चालायला शिकले पाहिजे. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाहिले लोक. ऑटोमॅटिक जर ते बोलतो आणि जर तसा जो चालतो ना तर लोक बराबर त्याच्या पावलावर पाय टाकतात. मग आम्हाला तेवढे त्या ज्या संतांनी जेवढे केलं ना, काय सांगू, संतांचे उपकार मज निरंतर जागवते. जे बाबाजीने केले, ज्या संतांनी केलं तेवढं आम्हाला होत नाही. पण आज आम्ही या गावामध्ये जे बघितलं की आम्ही आमच्यासाठी तर काही करू शकतो ना.
आम्ही आमच्या मुलासाठी, आम्ही आमच्या गाव शेजाऱ्यासाठी, आम्ही आमच्या गावासाठी तर करू शकतो ना. हेच आज येतं. आज या सोनकास गावामध्ये हे बघायला मिळालंय की खरंच आम्ही काही ना काहीतरी करू शकतो. तुम्ही त्याचे वारे, देव तुमच्या मरणी मरे. आम्हाला कोणाला मोठेपणा द्या, आम्हाला इथं टेस्ट द्या, आम्हाला इथं बलवा असं म्हणायची काही गरज नाही. तुम्ही त्याचे वारे, देव तुमच्या मरणी मरे. तुम्ही जगाचे व्हा, जग तुमचं होते. तुम्ही पहिले जगाचे व्हा, तुम्ही जगाचे सेवादास जगाचे बना. हनुमंताना जेव्हा रामाची सेवा एक बार शरण गेला तर त्यानं आज पुऱ्या गावामध्ये त्यांना बसवलेला आहे. हे सेवाभाव, हे आमच्या जवळ जेव्हा सेवाभाव येते ना तर तेव्हा लोक आम्हाला बोलवतात की फलाना दादा चांगला आहे, फलानी बाई चांगली आहे. हे ऑटोमॅटिक में हे मागून घ्यायची पदवी मागून घ्यायची नसते जगाला की तुम्ही त्याचे वारे, देव तुमच्या मरणी मरे. माणसाला खूप एक व्यक्ती एका संताकडे गेला आणि म्हणाला मी गरीब आहे, मी लोकांना काय देऊ शकतो. तर ते काय म्हणाला संत त्याला, तुला ईश्वरानं खूप काही दिलं, तू देऊ शकतो. तुला देवानं हात दिले, तुला देवानं पाय दिले, तुला बोलायसाठी देवानं तोंड दिलं, सर्व काही दिलं. तू भिकारी नाही ना. भिकारी कोण आहे या जगामध्ये? कोणाला बनवलं देवानं? ज्याला डोळे नाही आहे, ज्याला हात नाही आहे, ज्याला डोळे नाही आहे, ज्याला इथून पाय नाही आहे, त्यानं तरी देवाच्या नावानं रडावं. आम्हाला देवानं काय कमी केलं? काही कमी केलं नाही ना. आज आम्ही इथं आहोत. इथं सतीश सर सारख्या पैसेवाले काही सर असतील, काही मोठे लोक असतील, त्यांनी इथं पैशाच्या रूपात, धनाच्या रूपामध्ये त्यांनी काही दिलं असेल. पण आम्ही इथं वाढू शकता. आज इथले सिद्ध करून दाखवले की आम्ही इथं पातळवाळीत टाकू शकतो, आम्ही कुणाला वाढू शकतो, आम्ही कुणाला पाणी देऊ शकतो. काय पैसाच पाहिजे का? आम्ही आमच्यामध्ये जर भाव असला ना दादा तर माणूस काही करू शकतो. आणि बस ईश्वराला काही पाहिजे नाही, देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला काय पाहिजे? काही ईश्वराला पाहिजे नाही. आणि हेच बाबाजीने त्याच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. याच्यासाठी आम्हाला जीवनामध्ये ध्यान समस्त फलो का परदाता आहे. हे सर्व काही आम्हाला घडून आणण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार ध्यानाची एक गरज आहे. जास्त टाइम झाला. बाबा म्हणत होते आत्म्याच्या पलीकडे देव नाही, श्वासोश्वासाच्या पलीकडे मंत्रच नाही. आज तुम्हाला 12 वाजेपासून तुम्ही इथं बसले आहे ना. तुम्ही 12 वाजेपासून इथं बसले. मी बघायलो, मी तिथून आलो तेव्हापासून तुम्ही इथं बसून आहो नाही का. आम्ही इथं जास्त बोलायची काही गरज नाही. खूप लोकांना बरंच काही ज्ञान दिलेलं आहे. मी शॉर्टकट मध्ये थोडस उदाहरण देतो आणि माझे 2 शब्द मी समाप्त करतो. एक भक्त होता शंकर भगवानचा. खूप शंकर भगवानची भक्ती करत होता. पण शंकर भगवान त्याला काही दिवसानं त्याला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्याला शंकर भगवान म्हणाले की तुला काय पाहिजे माग. ते म्हणला एका वाक्यात मागायचं की 2 वाक्यात? ते म्हणला 2 वाक्यात नाही, एकाच वाक्यामध्ये काय मागायचं असेल तर सिर्फ एका वाक्यामध्ये आहे. तो म्हातारा होता तर होता पण त्याचे डोळे बी गेले होते. डोळे गेले ते गेले पण त्याचं काही लग्न झालं नाही, त्याला काही लेकरू नाही ना बाळ नाही. आता ते म्हणला डोळे मागा तर परेशानी कोणी भिकच देणार नाही. याला डोळे हात, याला काय भिक द्यायचं? डोळे मागून बी काही फायदा नाही म्हणला. घर मागावं तर डोळे नाही, लोक चोरून घेऊन जातील म्हणला. ते बी आगाव कोणीतरी गच्ची थांबल, हे बी काही बरोबर नाही. तर मग विचार केला त्याने की आपण मागाव काय. त्यानं म्हणला मला एकाच वाक्यामध्ये देवा मागतो, पण तुम्ही देता का? बिलकुल म्हणला एकाच वाक्यात माग, तुला काय मागायचं आहे ते. तर एकाच वाक्यामध्ये त्याने काय मागितलं? माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहिजे म्हणला. माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहायचं आहे म्हणला. देवाला तर माग येता आलं नाही ना, तुला माग म्हणला एकाच वाक्यात. तर त्यानं शंकर भगवानाला चक्कर आणून सोडली. यानं एवढं मोठं मागितलं की आता याला काय देवा. याचं लग्न झालं नाही, याचं लग्न झालं नाही, याला डोळे नाही. किती भानगडीमध्ये पाडले शंकर भगवानाला त्यानं. आणि मग ठीक आहे म्हणला. तर शंकर भगवान ठीक आहे म्हणले.
आणि शंकर भगवानाला एवढ्या चक्करमध्ये पाडले त्यानं की त्या म्हाताऱ्याला जेवण करावं लागलं, त्या म्हाताऱ्याला डोळे द्यावं लागलं, त्या म्हाताऱ्याचं लग्न करावं लागलं, त्या म्हाताऱ्याला मुलगा द्यावा लागलं आणि त्याच्या मुलाला मुलगा द्यावा लागलं आणि त्याला राज्य द्यावं लागलं आणि त्याला राज्य द्यावं लागलं आणि त्याला बघण्यासाठी त्याला डोळे सुद्धा द्यावं लागलं. एवढं एका वाक्यामध्ये त्याने मागितले. आणि हेच आम्हाला ज्ञान आहे की आम्हाला सुद्धा बाबाने याचं बोलण्याचा सार एकच की याचं की ध्यान समस्त लोका स्पर्धाचा आहे. एवढं ज्ञान आम्हाला जर एक करायचा, एवढं आम्हाला ज्ञानाचा एकठा करायचा जर असेल तर आम्हाला ध्यान समस्त फलोका स्पर्धाचा एवढं त्याने हे कशामुळे मागितले की त्याने ईश्वराचं नाम चिंतन करून ध्यानामधून आपले एक साठा तयार केला आणि आम्हाला सुद्धा समोर आम्हाला एक चांगल्या मार्गाने जाण्यासाठी हे एक ध्यान आम्हाला एक चांगलं उपयोगी पडणार आहे. बाबाजीने म्हणून नाही त्याच्या जीवनामध्ये हे अनुभवलेलं आहे. आणि देह जावो वाचवा राहो पांडुरंग दरड भावा. जेव्हा आम्ही जेव्हा एका चांगल्या मार्गाला लागतो तर आम्ही बरेच काही वेळ लागते. बरेच लोक म्हणतात की आम्ही ध्यानाला बसतो पण ध्यान लागतच नाही, ध्यानाला बसतो पण ध्यान लागतच नाही. ध्यान लागत नाही म्हणून तर बसायचं आहे ना, लागलं असतं तर बसायची काही गरजच नव्हती ना आम्हाला. आणि एकाच वेळेमध्ये आपण समजे कास्तकार आहोत, आपण शेतामध्ये माल टाकलेला एक वेळ येते का, ज्वारी टाकता, ब्रेड टाकता, सोया टाकता, टाकल्या आपल्याला काढायला येते का. एखादं झाड लावलं त्याला फळं तेव्हा लागते का, नाही लागत ना. तर तसंच आम्हाला बरंच काही त्या मार्गाने चालताना बरंच काही आम्हाला वेळ लागते. बरेच काही माणसाला भानगडीला येतात. परपंच असं आहे ना की ते दुःखाचंच कारण आहे. परपंच एक असं आहे ना ते आहेच दुःखाचं ना. जन्माला तेव्हापासूनच माणूस लढायला लागते ना. परपंच आहे दुःखाचं कारण. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हाच लढायला सुरू करतो ना. तर आम्हाला परपंच करत बाबा म्हणले परमार्थ करता येते. आणि याच्यासाठी कुठं तुम्हाला जायची गरज नाही. 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही बसा आणि तुमच्या घरी बसू शकता. बाबाजीने हे ध्यान मंदिर त्याच्यासाठी दिलं की आम्ही इथं जास्त संख्या वाढली. पहिले सेंडे कंपनी एकच घर होतं म्हणते, त्याच्यानंतर तुम्ही 5 वाढले, 10 झाले. पण आम्हाला जागा अशी पाहिजे ना, जागा एकांती असावा, तिथे कल्लोळ नसावा. म्हणून आम्हाला या ध्यान केंद्राची गरज आहे. आणि बाबाजीचं साधू संत ते जंगलामध्ये झाडाखाली बसले, जंगलामध्ये बसले. पण आम्हाला तसं नाही. आम्हाला परपंच करून परमार्थ करता येते. याच्यासाठी आम्हाला काही कुठं जायची गरज नाही. आणि ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. हे तुम्हाला सर्वालाच माहीत होतं ना. शबरी माते का पैसेवाली होती का, शबरी माता पैसेवाली होती का. तिचा विश्वास होता गुरुवर की तिला सांगितलं होतं की एक दिवस तुला ईश्वराचं दर्शन होणार आहे. आणि तिची भावना तशी होती का पैसे पाहिजे का, भक्तीसाठी पैसे पाहिजे का नाही. भक्ती म्हणजे स्वतःला भजणं. भक्ती म्हणजे काय, स्वतःला भजणं, हेच भक्ती. आणि हेच शबरी माताने केली. आणि शबरी मातेच्या भावासाठी शबरी मातेचा जे भाव होता, श्रीरामाला तिला दर्शन द्यायला जावा लागलं. शबरी माता श्रीरामजीकडे गेली नाही, श्रीरामजी शबरी मातेकडे आला. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला काय लागते. बस तिनं ठाईच बसले नाही. ठाईच बसून करा एक चित आवडी अनंत आळवावा. बाकी काही लागते का देवाला. तुकडोजी महाराज म्हणला हरी नाम घे फुकाचे, जप मानवा तू वाचे, तुटतील बंद सारे भवपास या जीवनाचे. काय लागते म्हणले तुकडोजी महाराज, पैसे लागते म्हणले का. सहज कर ध्यान मस्त हो जान, भुले तन भान म्हणले. काय म्हणले, काही लागते म्हणले का. संत मुक्ताबाईचं भजन आहे, बाई मी जाते माहेराला माझ्या मूळ गावाला. आमचं मूळ गाव कोणतं आहे, आमचं हे मूळ गाव आहे. इथूनच आलो आम्ही आणि आम्हाला इथंच जायचं आहे. 9 इंद्रिये भेदोनी 10वे द्वारी गेली जणी, नामा म्हणे जणी पाहे द्वारी विठ्ठल उभा आहे. कुठं विठ्ठल पाहिला त्यानं, याच ठिकाणी याच ठिकाणी त्यानं पाहिलं. आणि आम्हाला बाबा काय म्हणले, बस ध्यान करा म्हणले. काय म्हणले, ध्यान करा म्हणले. काही तर आम्हाला काय बाबांनी दुसरं सांगलं काय, संतांनी काही दुसरं सांगलं का. हे ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आपल्या बहिणीला सांगलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताई, गुरु कृपा ऐशी आहे बाई म्हणली. आपल्या लाडक्या बहिणीला मुक्ताईला श्री ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितले की तू आसन टाकून बस. आपण जो पहिल्या सुरूला बसलो ना,
असं आसन टाकून बस म्हणला. आणि आपण जेव्हा बसतो ना, कधी बी आपण सीधा बसा, पाठीचा कणा असते ना ते सीधा असा बसतो तेव्हा, आणि आपलं अंग इकडे तिकडे असं सरळ दोरी टाकल्यासारखं बसावं, आणि आपला श्वास उश्वास असते ते जास्तीत जास्त आपण आपल्या नाकाद्वारे घेणं आणि सोडणं. म्हणला या ठिकाणी तू एक चित्त होय म्हणला. कुठं ओम हा गुरु आहे आणि सोम हा शिव आहे म्हणले, आणि याच ठिकाणी तू एक चित्त हो. हे ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्या बहिणीला मुक्ताबाईला सांगितलेलं आहे. देवाचे द्वारी उभा क्षण भरे त्याने मुक्तीचारी साधवलेला. कुठं देवाचं द्वार दाखवलं? याच ठिकाणी. आणि संतांनी कोणता काला केला? 9 इंद्रियाचा एका केला, 10वे द्वारी काला केला. हेच काला आम्हाला बाबाजीने सांगितला, संतांनी सांगितला, आणि हेच आज तुम्ही सुद्धा ते करायले. आणि मला आज इथं जे 2 गोष्टी बोलायचा, जे या गावच्या वडील सरपंच सर्वांनी आई बहिणीने मला 2 शब्द बोलण्याचा जे मोका दिला, हे माझ्या आई वडिलाचे पुण्य आहे. हे माझं इथं काहीच नाही, माझ्या आई वडिलाचीच पुण्य आहे. तेच मला दिलेली थोडीशी पुण्य मी तुमच्या पुढे मांडले. माझं इथं काहीच नाही. आणि म्हणून म्हणले माता पिता गुरु बंधू कृपा सिंधू पांडुरंग हेच आमचे फार कुलदैवत आहे. आमची आई आहे, आमचे वडील आहे, आणि आमचा गुरु म्हणजेच गुरु भक्कम आहेत. माणसाले कला शिकवणारे, ज्ञान शिकवणारे, शिक्षण शिकवणारे, विद्या शिकवणारे. पण असा एक गुरु असते की ते आम्हाला शिकवते, आमच्या वडिलाला सुद्धा शिकवते. ते आत्मज्ञान शिकवणारे गुरु सुद्धा असतात. तेच गुरुचे कुंजीचे मालक हजारात एक, त्याच्या डोळा दिसे ते भरमरूप. ते इकडे तिकडे बोट दाखवत नाही, ते इकडे दाखवतात काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल म्हणणारे. हेच आम्हाला बाबाजीने आपल्याला इथंच दाखवलं. मी बरंच फिरलो म्हणले, बरंच तीर्थयात्रा केल्या, पण माझा देव असाच भेटला. मला चालता बोलता असाच देव भेटला. तेच म्हणत होते माझ्या पायामध्ये देव आहे. तुम्ही का रिकामे आहे का? तुम्ही का रिकामे आहे का? तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे. तुम्ही त्याला ओळखा, आणि ओळखण्यासाठीच ध्यान समस्त लोका पदार्थ आहे म्हणले. आणि मला जे आज इथे बोलण्याचा जे मोका दिला, मी सर्वांच्या चरणी नतमस्तक हो, सर्व संतांच्या चरणी नतमस्तक हो. माझे 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना राम राम, जय गुरु.